2024ला पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला. तिथे असणारा जो अधिकारी प्रमुख होता, पेपर फुटून सुद्धा त्याला बढती दिली. एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना तिथं पाठवण्यात आलं आणि तसं बक्षीस दिल्यामुळेच कुठेतरी तिथं जी सिस्टम बसली होती चोरी करायची ती तशीच राहिली आणि 2026ला परत एकदा पेपर फुटला. लोकातून रोष निर्माण झाला. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे फक्त विद्यार्थी 26 लाख, पालक वेगळे, नातेवाईक वेगळे, मित्रपरिवार वेगळा. म्हणजे हा आकडा तसा बघितला तर भारतामध्ये 5 कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्याच्यात कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा हा मुद्दा उचलला होता आणि सरकार घाबरल्यानंतर कुठेतरी दिखावा करण्यासाठी सीबीआय ला आणण्यात आलं. इकडे छापा टाक, तिकडे छापा टाक, हे कर, त्याला उचल, त्याला उचल. आणि जसं लोक विसरले असं त्यांना वाटलं, मीडियातून हा प्रश्न निघाला, सीबीआय झोपलं, सरकारही झोपलं आणि कुठंच तिथं कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जी कुठली कारवाई झाली ती फक्त दिखावा करण्यासाठी झाली. ज्या लोकांना ताब्यात घेतलं पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोडलं जाईल. जे लोक आत आहेत त्यांचे अजून सुद्धा क्लासेस बाहेर चालू आहेत. हे खरं तर दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना बाजूला 100% काढावंच लागेल. आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी, विद्यार्थ्यांची मागणी, त्यांना बाजूला काढलंच गेलं पाहिजे. पण याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा नेता जो भाजपमध्ये आहे त्यांना केंद्रात एक फार मोठं कदाचित फायनान्स मिनिस्ट्री पद हे दिलं जाऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल. त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या जातील आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं अशी सुद्धा आज चर्चा आहे. अधिवेशनात ते बोलले, पण पूर्वी ज्या आक्रोशाने ते बोलत होते, ज्या आक्रमकतेने बोलत होते, ती आक्रमकता दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नव्हती. मुद्दे बरोबर बोलत होते, पण कुठेतरी या सरकारला गुडघ्यावर आणण्याची भूमिका पूर्वी त्यांनी जी निभावली होती तशीच भूमिका यंदा सुद्धा निभावतील अशी आमची अपेक्षा होती. पण तसं दुर्दैवाने झालं नाही. तरी सुद्धा त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांचं आंदोलन झालं होतं तेव्हा मी सुद्धा गेलो होतो. या आंदोलनात सुद्धा त्यांनी यावं अशी मी विनंती केली होती आणि जेव्हा आम्ही म्हणलो होतो की आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ, त्यात आम्ही बच्चू कडूंचं पण नाव घेतलं होतं. कारण शेवटी त्यावेळेस त्यांनी पण तो लढला होता, शेतकरी नेत्यांनी तो लढला होता. त्यामुळे आम्हाला काही क्रेडिट घ्यायचं नव्हतं. सगळ्यांना क्रेडिट देऊन आमच्या सामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा. त्यामुळे बच्चू कडूंची आजची आक्रमकता कमी झाली. ती कमी झालेली आक्रमकता बघून नक्कीच कुठेतरी वाईट वाटतं. 100% दाबला जातोय. आता अधिवेशनामध्ये सुद्धा तुमच्यात मी आत्ता आहे. आता यावेळेस अधिवेशनामध्ये आमचे नेते विषय मांडतायत. आता हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडला गेला होता, पण त्याला उत्तर जे आलं कृषी मंत्र्यांकडनं आणि कोऑपरेटिव्ह मिनिस्टरकडनं अतिशय थातूर मातूर आलं आणि त्या दोघांचं मत होतं निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे. मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय की बाबांनो, शेतकऱ्याचा आहे का? 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाजूने करा. आम्ही बोलतो आमच्यावर कारवाई होते. आता 29ला शेतकरी आक्रमक होणार आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला कळलंय की हे सरकार गुपचूप आपली ही योजना आणली असं बोलून पुढे जाणार होते. मात्र याच्यात खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, शेतकऱ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे 29चं आंदोलन मोठं होईल. काय कारवाई करायची करा. त्या दिवशी निर्णय नाही घेतला तर आमचं आंदोलन कदाचित पुढे जाऊन जेल भरो आंदोलन सुद्धा होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.